मध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील ज्याच्यावर आपल्याला खड्डे पडणार नाही, वारंवार त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। टप्पा 1 मध्ये 89% काम झालेलं आहे। डिसेंबर 2026 पर्यंत 1 ची मुदत आहे। टप्पा 2 मध्ये 73% काम झालंय, ज्याची नियोजित मुदत ही मे 2027 आहे। दोन्ही टप्पे मिळून 81% प्रगती आहे आणि मे 2027 पर्यंत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। याचा परिणाम काय आहे तर 2023 मध्ये आपल्याला रस्त्याचे खड्डे, मुंबईतल्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याकरता 203 कोटी रुपये लागले होते। 24 मध्ये ते 164 कोटी झाले, 25 मध्ये ते अजून कमी 97 कोटी झाले आणि 2026 मध्ये फक्त 45 कोटी रुपये लागले। म्हणजे 203 कोटीवरनं आपण 45 कोटीवर आलेलो आहोत आणि पुढच्या काळात याही पेक्षा कमी पैसा आपल्याला लागेल। आणि अर्थातच मुंबईमध्ये रस्ते की खड्डे वगैरे असे काही जे काही आपल्याला पूर्वी बातम्या पाहायला मिळायच्या, बहुतांश मार्गांवर अशा बातम्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। आपल्याला कल्पना आहे की अनेक उड्डाणपुलाची कामं या ठिकाणी आता सुरू आहेत, जी अंतिम टप्प्यात आहेत। जे फ्लायओव्हर भायखळा येथील वाय ब्रिजशी जोडण्यासाठी केबल स्टेड फ्लायओव्हर आहे, आपण जर जाताना बघत असाल तर अंतिम टप्प्यामध्ये तो आहे। महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ केबल स्टेड ब्रिज आहे। बोरीवली येथील कोरा केंद्र उड्डाणपूल केबल स्टेड तंत्रज्ञानावर या पुलाचा विस्तार चाललेला आहे। अंधेरीतील जेव्हीपीडी जंक्शन जुहू सर्कल उड्डाणपूल, मालाडमधील मड बेट आणि अंधेरीतील वर्सोवा यांना जोडणारा मड वर्सोवा केबल स्टेड पूल, ज्याच्यामुळे खूप मोठी फेरी ही त्या ठिकाणी वाचणार आहे, वेळही वाचणार आहे आणि ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। माहीममध्ये सेनापती बापट मार्ग ते वांद्रे पूर्व उड्डाणपूल, एबीएस मार्गावरील कुर्ला पश्चिम मधील कल्पना टॉकीज ते घाटकोपर पश्चिमेतील पंकेशा बाबा दर्ग्यापर्यंतचा उड्डाणपूल, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडला सायन पनवेल हायवेवरील टी जंक्शनशी जोडणारा फ्लायओव्हर चे जे आर्म्स आहेत ते आर्म्स त्या ठिकाणी आपण तयार करतो। पश्चिम द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचं रुंदीकरण चाललेलं आहे। गोरेगाव मुलुंड हा जो काही आपला या ठिकाणी जोड रस्ता आहे, टनेल आहेत, ज्याच्यामुळे 90 मिनिटाचा वेळ हा 25 मिनिटाला येणार आहे। ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे आणि बोरिवली आणि गोरेगाव ते मुलुंड ह्या 2 कनेक्टिव्हिटी अशा होत आहेत की ज्याच्यामुळे या मुंबईमध्ये ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे आपण दूर करू, ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपले रस्ते जे आहेत ते या ठिकाणी डिकंजेस्ट होतील। यासोबत आपल्याला कल्पना आहे की मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो। वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला। आता आपला कोस्टल रोड बांद्र्यापर्यंत आलाय। बांद्रा वर्सोव्याची लिंक आपण तयार करतोय। वर्सोव्याची लिंक पुढे चारकोप दहिसर करत उत्तनपर्यंत जाणार आहे आणि मी स्वतः त्या संपूर्ण मार्गाची पाहणी केली। अतिशय वेगानं काम चाललंय। मला या गोष्टीचा आनंद आहे की या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या, सगळ्या परमिशन्स मिळवल्या। काही परमिशन्स करता सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं, सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्या परमिशन्स मिळवल्या। त्यामुळे आता या संपूर्ण नॉर्थ कोस्टल रोड जो 100% आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करणार आहे, अशा प्रकारच्या या नॉर्थ कोस्टल रोडला आता कुठल्याही परमिशनची अडचण नाही। याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे। आणि आता तर ज्यावेळेस मी व्हिजिट केली ते माझ्या लक्षात आलं की उत्तनला आपण किंवा आपण भाईंदरला ज्यावेळेस हा जोडणार आहोत त्यावेळेस भाईंदरला आपण सुभाषचंद्र बोस मैदानापाशी तो जोडतो, पण तिकडनं आपला जो उत्तन विरार सी लिंक होईल तिथे जाण्याकरता पुन्हा आपल्याला अडचणी आहेत। आणि म्हणून आपण त्या क्षणी निर्णय घेतला की चारकोपचं जे त्या ठिकाणी सागरसाहेब मरीना एन्क्लोव्ह आहे त्याच्या पाठीमागे आपण ते जे टनेल्स तयार करतोय, बाजूलाच आपल्याला पगोडा दिसतो खाडीच्या पलीकडे, तिथे उत्तन आहे, तिथलं आपली उत्तन विरार सी लिंक होणार आहे। आणि म्हणून मी आदेश दिले की इकडे तर आपण जातोच आहोत,
पण हे जे टनेल्स आहेत हे टनेल खाडीच्या खालून थेट उत्तनला न्यायचे, म्हणजे आपल्या नरिमन पॉइंट पासनं विरार पर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंट पासनं भाईंदर पर्यंत आणि उत्तन पासनं विरार पर्यंत पूर्ण सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी प्राप्त होईल. उद्या जेव्हा आपण कोरेला नवीन एअरपोर्ट तयार करू, आपण दक्षिण मुंबईतनं विरारच्या नवीन एअरपोर्टला देखील 50 मिनिटात पोहोचू शकतो. अशा पद्धतीनं याची रचना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मुंबई करता मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आपण करतो. बीकेसी कनेक्टर जो आहे तो यू शेप फ्लायओव्हर ऑक्टोबर 2027 पर्यंत आपला तो पूर्ण होणार आहे. यामुळे अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुलभता येईल आणि सायनकडनं येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या जे काही वाहनं आहेत यांनाही स्वतंत्र रॅम्प्स आपण देतो आहोत, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कंजेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कमी करू शकू. पार्किंगचा एक प्रश्न सातत्याने सगळ्यांनी मांडला आणि तो महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये वरळी बहुमजली रोबोटिक कार पार्किंग G+23 एकूण 640 कार आणि 112 दुचाकीची क्षमता असलेलं एक आपण पार्किंग प्लाझा तयार करतो. ए विभागामध्ये भूमिगत रोबोटिक कार पार्किंग 4 बेसमेंट खाली जाऊन ते आपण काम करतो आणि याच्या व्यतिरिक्त एकूण 27 भूमिगत पार्किंग संदर्भातले प्रस्ताव हे प्राप्त झाले आहेत. सल्लागाराची नियुक्ती केली जाते. याच्यामध्ये एक प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न करतो की आपण जे आपल्याकडे मोठी मैदान आहेत या मैदानांमध्ये आपण आता काही टेक्नॉलॉजीजचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे, अजून ती फायनल केलेली नाही कारण एक्सपर्ट्स फायनल करतील. पण प्रयत्न असा आहे की उदाहरणार्थ दाखल इथलं कुठले आपण ओव्हल मैदान म्हणा, पलीकडचं क्रॉस मैदान म्हणा, यातल्या 25% भागामध्ये काम सुरू करायचं, आत जायचं आणि संपूर्ण बांधकाम आत करायचं. पहिले वरची स्लॅब पूर्ण करून मैदान क्लिअर करायचं. मैदान जसं आहे तसं राहिलं पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये पार्किंग झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज काही देशांमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतली मैदानही वाचतील आणि आपल्याला जे काही अशा प्रकारचे गर्दीचे क्षेत्र, त्याला कॉस्ट मोठी आहे, पण कॉस्ट मोठी जरी असली तरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग मॉडेल आपण तयार करून आणि त्यातनं अशा प्रकारचं पार्किंग हे मुंबईला कसं देता येईल हा प्रयत्न देखील या निमित्ताने आपला चाललेला आहे. वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. 600 मेट्रिक टन प्रतिक्षमता कचऱ्यातनं वीज निर्मिती करण्याचा 1020 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारने 600 कोटी रुपये याच्याकरता दिलेले आहेत आणि जवळपास 8 मेगावॅट वीज निर्मिती यातनं होईल. 17 दशलक्ष युनिट वीज आणि घनकचऱ्याचं शास्त्रशुद्ध विल्हेवाट अशा पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे आणि याच वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं नियोजन होतं. मात्र युद्धजन्य परिस्थितीचा काही फटका पडला त्यामुळे जूनच्या ऐवजी डिसेंबरपर्यंत हे आपण पूर्ण करणार आहोत आणि याच्यासोबत अजून कचरा आपल्याकडे आहे त्याच्यावर एक नवीन वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प हा हाती घेण्याचं काम आता महानगरपालिका या ठिकाणी करणार आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ज्यावेळी कोविड झाला आणि कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण हॉस्पिटल बेड्सचा विचार केला त्यावेळी असं लक्षात आलं की मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हॉस्पिटल बेड्स मुंबईला उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून साधारणपणे अगदी मिनिमम बेंचमार्कला जायला देखील 8000 बेड्स हे त्या ठिकाणी मुंबईमध्ये असावेत अशा पद्धतीची रचना करणं गरजेचं होतं. यामध्ये काही नवीन प्रकल्प हातामध्ये घेण्यात आले. लोकमान्य टिळक रुग्णालय 1368 रुग्णशय्या आणि अतिदक्षता कक्षात 293 रुग्णशय्यांची वाढ, नायरमध्ये परत 290 रुग्णशय्यांची वाढ, उपनगरीय रुग्णालयांमध्ये सध्या 3254 आणि विशेष रुग्णालयात 1819 रुग्णशय्या आहेत. एकूण पुनर्बांधणी आणि नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून